देवाचं वचन घेऊन येण्यासाठी मला जी संधी भेटली त्याच्यासाठी मी पालक साहेब आणि जे लीडर आहे आणि जे कमिटी मेंबर आहे त्यांना सर्वांना मी लय आभार आहे. आणि आजचा दिवस सर्वांना माहीत असेल की आजचा दिवस जे आहे MDCM संडे करून आपण साजरा करत आहे. हे मुंबई प्रांतामध्ये रेव्हरंड आनंद महाराजांद्वारे ही स्थापन झालेली होती आणि त्याच्यानंतर आता याच्या प्रमुख म्हणून रेव्हरंड जॉन रोलंड हा सगळं काही करत येत आहे. आणि त्यांच्या अतिरिक्त ते संडे स्कूलमध्ये लय कार्य करत येत आहे. त्याच्यामध्ये संडे स्कूलसाठी ते एकच वचन म्हणजे ते सर्व भाषांमध्ये म्हणजे मल्याळम, तमिळ, हिंदी, मराठी असा करून सर्व भाषांमध्ये प्रोडक्ट टेस्ट करून ते पुस्तक घेत आहे. आणि त्या वचनाच्या वर्षाच्या एक वेळा त्याच्या एक्झाम पण घडत आहे. आणि 2 महिन्यात एका वेळी ब्लॉसम करून पुस्तक छापून येत आहे. त्याच्यामध्ये टेस्टिमनी आणि सर्व इतर कार्य त्याच्यामध्ये प्रसिद्ध होत आहे. आणि त्याच्यानंतर MDCMच्या अनेक कार्य आहे. त्याच्यामध्ये एक कार्य आहे की टीम आर्ट करून एक ग्रुप तयार केलेला आहे. आणि त्या ग्रुपमध्ये जे मुलं जे यूथ आहे त्या लोक त्याच्यामध्ये सहभागी घेण्यासाठी ते ग्रुप बनवले गेले आहे. आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही फक्त जरा जागेवरच जायला आम्हाला भेटलं आहे. कारण काय सर्व चर्चमधून आम्हाला एक माणूस पाहिजे होतं पण अजूनपर्यंत भेटले नाही आहे. म्हणून तरी पण आज टीम आर्टकडून 9 मुलं आले आहेत तुमच्यासमोर ते कार्य करण्यासाठी. ते लोक पण आले ते चर्चच्या नंतर ते लहान मुलांमध्ये ते सहभागी घे. आणि MDCMमध्ये जेव्हा आपला प्लाम संडे असते तेव्हा ते मुलांना क्रॉस मेकिंग कॉम्पिटिशन पण ठेवतात येत आहे. तर तुम्ही लोक सर्व तुम्ही लोक जाणून घ्यावे. आणि आपल्याला पुढच्या काळामध्ये MDCM जे आहे ते पूर्ण असं नाही की फक्त ते साऊथ लोकांच्यासाठी आहे नाहीतर मराठी लोकांसाठी आहे असं नाही आहे. आपल्याला पूर्ण हा जगामध्ये सर्वांकडे आपल्याला जायचं आहे आणि ते MDCMला उंच आणायला आपल्याला प्रयास करायचा आहे. ही MDCMच्या लय महत्त्व आहे आमची कार्यक्रमामध्ये. तर आता आपण हे 2 शब्द ऐकायच्या पूर्वी आपण सर्वांनी डोळा बंद करून देवाचं वचन ऐकूया. हे परमपिता आजच्या यावेळी तुमच्यासमोर आम्हाला जे तुम्ही संगती दिले आणि इकडे येऊन आम्हाला जे बोलायचे तुम्ही उपस्थित केले त्याच्यासाठी मी धन्यवाद करतो. जे वचन आज तुम्ही आम्हाला दिले आहे त्याच्या संदर्भात जेव्हा मी बोलत आहोत तेव्हा तो या लोकांच्यामध्ये प्रवास करून त्यांना जसं तुम्ही ते रईस होता जेव्हा तो पाताळमध्ये गेला होता तेव्हा त्याने सांगितलं की देव तू लाजरसला पाठव आणि माझ्या भावाला इकडे यायचं नाही म्हणून त्यांना ते संदेश पाठवतो सांगितलं. पण देव म्हटला की मी तिकडे माणूस निवडलेले आहे. ते लोकांचे जेव्हा ते ऐकत तेव्हा ते लोक पाताळमध्ये जायच्यापेक्षा ते परलोकमध्ये येईल असं करून त्याला आश्वासन दिले. तर हा वचन आज मी बोलणार आहे तिकडे ते सर्व ते माणसाच्या कानावर जाऊ दे आणि ते लोक त्याच्यामध्ये कार्य करायला तू त्याला सिद्धी कर. येशू मसीहच्या नावाने आमेन. आजच्या थीम आहे मी तुला घेऊन उंदराच्या अंगोटीसारखे करेन कारण मी तुला निवडलेले आहे. कारण मी तुला निवडलेले आहे. तर आता आपण इकडे बघू शकतो या हगाईच्या पुस्तकमध्ये 2 अध्याय 23 वचनमध्ये हा लिहिलेला गेला आहे. तर हा वचनामध्ये देव असं म्हणत आहे की मी तुम्हाला निवडलेले आहे. आपण देवाला निवडलेले नाही. देव आपल्याला काय केले निवडलेले आहे. कारण त्यांनी आपल्याला बनवलं आहे म्हणून त्यांनी आपल्याला काय केले निवडलेले आहे की त्याच्या प्रशंसा करण्यासाठी. कारण का आपला जो देव आहे तो फक्त मूर्ख ते काय म्हणजे ते सायलेंट देव नाही आहे. तो कसं आहे देव आपला ऐकतो आहे आणि तो आपल्याला बघतो पण आहे. तो असा विश्वास आपल्याकडे आहे की देव आपल्याला काय करतो बघतो पण आहे आणि तो आपल्याला ऐकतो पण आहे. तर देवाला जेव्हा आपण तो जो ऐकतो आहे आपल्याला तर आपण त्याचं काय करू शकतो त्याची स्तुती आणि सगळी आराधना करायला इकडे एकत्र आलेला आहे. तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की जेव्हा मुलं रडत असतात तेव्हाच आई काय करते त्याला दूध पाजते. मुलं नाही रडलं तर त्याला भूक नाही करून तो त्याला दूध नाही पाजत. तसंच आपला देव पण आहे. तो काय म्हणतो
की मी तुम्हाला तर निवडलेलं आहे, पण तुम्ही तुमच्या दुःखाची जे पण असेल तुम्ही माझ्याबरोबर सांगाल तेव्हाच मी तुम्हाला काय करू शकतो, त्याच्यामधून तुम्हाला छुटकारा देऊ शकतो. या आगाईच्या पुस्तकमध्ये आपण बघू शकतो की आगाईच्या पुस्तकच्या पहिल्या काळीमध्ये ते लोक बाबिलोनमध्ये 70 वर्ष ते लोक बंदी होते आणि त्या 70 वर्षामध्ये त्या लोकांनी ते तिकडे राहून ते देवाला त्यांनी त्या लोकांनी ते त्यांचे जे पाप केले त्याच्यामुळे ते देवाला पुकारले, तेव्हा त्यांना ते काय भेटले, एक छुटकारा भेटले. जसं देवाने जे त्यांना सांगितलं होतं यशायाच्या पुस्तकामध्ये, तसंच त्या लोकांना यहोवाची कालामध्ये त्यांना काय भेटले, एक छुटकारा भेटले. आणि ते लोक एक संगत ते काय केले, जरुब्बाबेल बरोबर इकडे आले होते. जरुब्बाबेल हा कोण होता, एक प्रधान होता. तो प्रधान त्यांना काय केला, हा इकडे आले होते पण त्याला काही देवाच्या कार्यासाठी काही केलंच नाही होते, फक्त ते इस्रायलमध्ये आले आणि तिकडे राहायला लागले, पण त्या लोकांनी त्यांच्यासाठी काही कार्य नाही केले होते. तेव्हाच हागाई हा जो आहे मनुष्य होता त्यांनी तिकडे येऊन त्यांना म्हणाला की तुम्ही लोक येऊन इकडे राहतात पण देवासाठी तुम्ही काय कार्य करत नाही. कारण काय आपण बघू शकतो, जसं माणसाच्या जे शारीरिक पायामध्ये जे जखम असते ते डॉक्टर त्याला काय करू शकते, त्याला जखमला मलम लावून त्याला बरं करू शकते. पण जे हृदयाला जे जखम झालेले आहे त्याला कोणी फक्त ती करू शकते, ते प्रभू फक्त आपल्याला काय करू शकते, परमेश्वर आपल्याला ते जखम दूर करू शकते. कारण काय हा हृदयाचे जखम जो आहे ते सर्वात मोठा जखम आहे. तर आपल्याला आजच्या या आगाईच्या पुस्तकमधून आपण 4 विशेष गुण घेऊया आणि त्याच्यावर आपण मनन करूया. तर पहिला ही गोष्ट आहे की देव आणि त्याच्या कार्य प्रथम स्थानावर असायला पाहिजे. देव आणि त्याच्या कार्य प्रथम स्थानावर असायला पाहिजे. जे पण जो त्यांनी ख्रिस्तोच्या मुलं आणि मी ख्रिस्तोच्या ही म्हणत असेल, मी देवाचा पुत्र आहे म्हणत असेल, तर ते पहिला काय करायला पाहिजे, देवाच्या कार्य करायला प्रथम करायला पाहिजे. तर योहानाचं पुस्तक 2 अध्याय 15 वचन असं म्हणते, जगावर व जगाच्या गोष्टीवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करत असेल तर त्याच्या काही पित्याची प्रीती नाही. जो कोणी हा जगाच्या याच्यावर प्रीती करत असेल तो कधी पण काय नाही होणार, देवाचा पुत्र होऊ नाही शकत. कारण ते देवाचा पुत्र असेल तो पहिला काय करायचे, तुम्ही बघितलं असेल तर आगाईच्या पुस्तकमध्ये तुम्ही बघितलं असेल तो आगाई काय म्हणतो की देवाच्या जे स्थळ आहे ते ओसरून पडलेले आहे, पण तुम्ही आपला घर सर्व बनवून ठेवलेले आहे, पण तुम्ही देवासाठी ते स्थळ बांधायचे कामं सुरू केले नाही. तर त्याच्यामुळं तुम्ही पहिला देवा आणि त्याचं कार्य प्रथम स्थानावर असायला तुमच्या पाहिजे. जेव्हा त्यांनी असं बोलला तर तेव्हाच तो जरुब्बाबेल आणि जोशुआ ते आचार्य होतो, त्यांनी दोघंजण मिळून त्याचं कार्य करायला सुरू केला होता. तर त्याच्यामध्ये आपण बघू शकतो, आजच्या काळामध्ये आपण बघू शकतो की आपण कोणाला पहिला प्रीती करतो करून. आज मुलांना बघितलं असेल तर संडे स्कूलला जायचं म्हणजे त्यांच्या मनावर काय असते, अरे कशाला संडे स्कूलला जायचे, आज एकच दिवस मला रविवारची सुट्टी भेटते आणि मला घराला कारण का मला लई होमवर्क आहे, नाहीतर मला ट्युशनला परत जायचं आहे, म्हणून मी काय नाही करत, देवाच्या स्थळावर जाणार नाही. असं करून मुलं काय करतात, पहिला आलसी घेतात. आणि मोठे लोक काय करतात, ते म्हणतात की मला पण आज एकच दिवस भेटले, मला घरी बसून जरा आराम करू दे. कारण का मी एवढा 6 दिवस मी काय केलं, माझ्या स्वतःसाठी पळू लागले आणि मी नंतर काय करतो, मी नाही येत तिकडं, म्हणजे म्हणून ते आराम करतात. जसं ते आराम करतात ते पाहून ते मुलं पण नंतर तसंच करतात. आणि कोणी मुलं असं असतात की ते चर्चमध्ये येतात पण बघितलं तर ते कुठे असतात, चर्चच्या आतमध्ये नाही असतात, ते काय करतात, बाहेर उभं राहून तिथूनच निघून जातात. आणि त्यांच्या काळामध्ये ते जेव्हा मोठे होतात तेव्हा त्यांची जे स्थिती असते ते असं असते, फक्त देव फक्त कशासाठी आहे, नावासाठी आहे. पण आपल्याला मुलांना असं शिकवायचं नाही आहे. कारण आपल्याला मुलाला असं शिकवायचं की येणारा काळ असा आहे, ते लई कठोर काळ आहे. त्या कठोर काळामध्ये जसं तुम्ही बघितलं असेल, कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल की मनुष्याला किती भय होते करून.
तर ते भय आपल्याकडून दूर जायचं असेल तर आपण पहिल्यांदा देवाच्या याच्यावर आपल्याला काय करायला पाहिजे, प्रीती ठेवायला पाहिजे. जेव्हा आपण देवाच्यावर प्रीती ठेवतो तेव्हाच आपण काय करू शकतो, त्याच्यावरून पाऊल पडू शकतो. किती पण कार्य येऊ दे, दुःखाचं कार्य येऊ दे, काय पण येऊ दे, तर देवाचं वचन आपल्या बरोबर असला तर आपण काय करू शकतो की पुढं जाऊ शकतो. तसंच आता दुसरा बघा की हागाच्या पुस्तकामध्ये आपल्याला हा शिकवते, देवापुढे व्यक्तिगत संबंध ठेवणे हे स्वतःला पराभूत करणं आहे. म्हणजे आपला स्वतःचा हित. आज तुम्ही बघितलं असेल की फिलिपियन्सच्या पुस्तकात 2रा अध्याय 3रा वचन असं बोलतोय. फिलिपियन्सच्या पुस्तक 2रा अध्याय, तर पाडण्याचा अथवा पोकळ डोळं मिरवण्याच्या बुद्धीने काही करू नका, तर लिंगतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. तुम्ही कोणीही आपल्याला हित पाहू नका, तर दुसऱ्यांची पहा. आपल्याला काय बोलतोय, देवाचं वचन असं बोलतोय की तुम्ही तुमच्यासाठी फक्त नको बघा, तुम्ही दुसऱ्यासाठी बघा. कारण आपण आपल्या मुलांसाठी चांगलं कार्य आपण काय करतो, विचार करतोय. आज बघितलं असेल की आपल्या चर्चमध्ये कधी गरीब मुलं असेल तर त्यांच्यावर आपल्याला कधी ते चांगलं पण अभ्यास करत असेल, चांगलं त्याची मार्क घेत पण असेल, पण आपण कधी असंही विचार नाही करत की मला हा पोरगाला काय करायला पाहिजे, त्याला पाठवून द्यायचे पाहिजे, कारण का त्याला वरती आणायचे करण. ही आपला विचार जे असा यायला पाहिजे की माझ्या फक्त मुलगा फक्त पुढे जायचं नाही, माझ्या मुलगाबरोबर सर्वजण एकत्र येऊन पुढं जायला पाहिजे. तरच आपल्याला ते देवाचं राज्य या स्तरावर आपण करू शकतो. आपण बाहेर बघितलं असेल, हागाईच्या पुस्तकमध्ये तुम्ही बघितलं असेल, ते लोक काय करतात, त्याच्या स्वतःसाठी ते जेव्हा लाभ घेण्यासाठी ते फसल उगवतात, त्याच्यात काही कामं करतात, त्याच्यामध्ये त्याचा लाभ पाहिजे म्हणून देव काय करतात, त्याला फुकं मारून टाकतो. आज सर्वांच्या घरी हीच परिस्थिती जास्त घरामध्ये असंच चाललं आहे. कारण का आपण काय करतो, फक्त माझ्या दुसऱ्यांची नाही. आज लई मुलांच्या आपण तुम्ही बघू शकताय की जेव्हा शाळेमध्ये ते शिकत असतात तर ते काय म्हणतात की मला फक्त पहिला नंबर यायला पाहिजे, दुसऱ्याला किती मुलं त्याच्यामुळं पण हाताळण्यात पण केलेले आहे. आपण बघू शकता, पेपरमध्ये पण आपण बघू शकतो. फक्त नाही पाहिजे, सर्वांना घेऊन आपल्याला चालायला पाहिजे. ही आपल्याला दुसरा ते आगाईच्या पुस्तकमधून आपल्याला तो शिकवत आहे. आणि तिसरा असा आहे, देव त्याला प्रथम स्थान देण्याचा आशीर्वाद देतो. आपला देव काय आहे, प्रथम स्थान द्यायला तो आशीर्वाद देत आहे. तर तेव्हा केव्हा तो देईल हा विचार आपल्याला यायला पाहिजे, केव्हा मला ते आशीर्वाद भेटेल. लहान मुलांना सर्वांना ही पाहिजे की मला कधी देव मला आशीर्वाद करेल. कारण का सर्वांना माहिती आहे, जेव्हा वेळेला ते अंगोठी भेटायचे त्याला देवाने सांगितलं, तर त्या अंगोठीचं महत्त्व सर्वांना माहिती आहे की अंगोठीचं महत्त्व ही आहे की तो एक राजासारखं असतो, नाहीतर त्याच्याकडे काहीतरी हक्क असते. पण आपल्या मुलाला तसं बनवायचं असेल तर तुम्ही लोक माझ्याबरोबर समिती घेतल्याचं पुस्तक घेतलं तर बरं असेल. येशायाचं पुस्तक 56 अध्याय 5वा वचन. येशायाचं पुस्तक 56, येशाया 56:5. कारण परमेश्वर म्हणतो, जे क्षण माझे शपथ पाळतात, मला आवडणाऱ्या गोष्टी पसंत करतात, माझ्या कराराला दूत करून राहतात, त्याचे माझ्या गृहातून माझ्या पोटाच्या आत कन्या पुत्रातून श्रेष्ठ असे सामर्थ्य मी राखीन आणि सर्व राहील असे त्यांना नावे मी करेन, ते नायच होणार नाही. फक्त आपला जो काय एक शब्द देतो, जेव्हा तुम्ही सर्व लोक ते पालन करत असाल तरच मी तुम्हाला काय करत मोठा करू शकतो. शपथच्या दिवशी हे असं नाही आहे
फक्त आम्ही येतो आणि जातो असं नाही आहे. कारण का हा एक लई महत्त्वाचा ही आहे. कारण का हा दिवशी देव स्वतः जेव्हा हा पृथ्वीला बनवला होता तेव्हा त्यांनी फक्त 6 दिवसात त्यांनी काम केला, पण 7व्या दिवशी त्यांनी काय केला, आराम केला होता. आणि त्या आराम असा केला होता की देवाचं कार्य त्यांनी केला होता. त्याच्यामध्ये त्यांनी फक्त असं नाही केलं की फक्त झोप काढले आणि गेले आणि संपले, असं नाही होते. त्याच्यामध्ये काय होतं, त्यांनी 7व्या दिवशी देवासाठी त्यांनी आपल्याला एक दिवस निवडून दिलेले आहे. तर आपल्याला ते शपथचा दिवस जेव्हा आपण पाळलं तेव्हा जसं जरुब्बाबेलला ते सोन्याची अंगठी भेटली असेल, तर आपण बघू शकतो आपल्याला ते अंतिम काळाच्या पुस्तकामध्ये आपल्याला हे लिहिलेलं आहे की आपल्याला काय लिहिलेलं आहे, तुम्हाला मी मुकुट देणार आहे. तर ते मुकुट आपल्याला प्राप्त करायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल, देवाचं वचन मनन करायला लागेल, देवाच्या स्तुती करायला लागेल आणि आपल्याला देवाचं कार्य करायला लागेल. जेव्हा आपण हे सर्व करत असेल तर साबतच्या दिवशी ते येशू मसीहला एकाने विचारलं की तुम्ही तुमच्या जे लोक आहेत ते लोक कसंही पालन नाही करत करून. त्यांनी काय म्हटलं, जे अत्यावश्यक आहे ते करायलाच लागते, पण जे फुजूलच्या कामासाठी नाही आहे. फक्त आम्हाला तुम्हाला फक्त दाखवायसाठी नाही आहे दुसऱ्याला की मी करतो करून. आपल्याला काय करायचं, देवाच्या समोर जाऊन आपल्याला स्वतःला अर्पण करून आपल्याला काय करायचं, फक्त आपल्या कुटुंबासाठी नाही, परत आपल्या ह्या मंडळीमध्ये जेवढे लोक येतात त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादासाठी आपल्याला प्रार्थना करायला एकच स्थळीकडे आपल्याला देवाने दिलेलं आहे. आज किती लोकांना आपण बघू शकता ते काय करतात की त्याच्या घरामध्ये त्याचे देवाच्या स्तुती आराधना करत आहे. पण आपल्याला जेव्हा एवढं मोठं जागा दिलं म्हणजे तर आपण किती मोठं कार्य करायला पाहिजे. आपण किती कामं करता तुम्ही ही बघून घ्या की मी रविवारच्या दिवशी मी काय काय कामं करतो पण तुम्ही लिहून बघा. जेव्हा आपण एक पाऊल पुढं टाकतो तर देव काय करतो, आपल्याला आशीर्वाद देतो. कारण काय तुम्ही बघत असेल की आजच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल की मुंबई प्रांतामध्ये की आपल्या जे पाळासाहेब आहेत त्यांची पेमेंट बघितलं असेल तर लई कमी आहे. तर त्याच्यासाठी कोणी बोलत नाही आहे, त्यांच्यासाठी कोणी कार्य करत नाही. कारण आपण फक्त काय करतो, येतो चर्चमध्ये येतो आणि निघून जातोय. पालकसाहेबांना घरी आला की मी माझा दान दिला. पण देव काय म्हणतो, तुम्ही मलगियाच्या पुस्तकमध्ये म्हटलं तर तिकडं काय म्हणतो, तुम्ही तुमची पहिला जे ही आहे ते काय करा, देवाच्या स्थळामध्ये आणून ठेवा. कारण का देव जो आहे जे याचं जे काम करतात जे लेवी लोक असतात त्यांच्यासाठी ते ठेवलेले आहे. तर आपल्याला ही बघायचं असेल की आपल्याला की आपण स्वतः किती कार्य केले, आपण किती चर्च बांधून दिले, आपण किती जणांना जाऊन त्यांचे रक्षकाचं कामं केले. म्हणजे जे कॅन्सर पेशंट आहे त्यांना किती जणांना आपण जाऊन बघितलंय. नाहीतर आपण जेलमध्ये जाऊन जे माणसं असतात ते कुटुंबाच्या काय परिस्थितीमुळे त्यांनी आत्महत्या केला असेल त्याच्यासाठी आपण काय कार्य केलं, की काय आपण काय कार्य केलं ते बघायला आपल्याला लय महत्त्वाचं आवश्यक आहे. आणि आता अंतिम एक आहे ते आहे की कामाचे मुळे ते देवाच्या न्यायाशी कसे जुळते यावरून ठरवले जाते. इकडे काय कामाच्या मुळे. आता झरुब्बाबेलला काय कामं दिलं होतं, मंदिर बांधायचे कामं दिला होता, त्यांनी त्याला पूर्ण केला. तर देवाने त्याच्या कार्याच्या निमित्त त्याला काय केलं, त्याची त्या व्हॅल्यू दाखवला, त्याची व्हॅल्यू काय आहे म्हणून त्याला ते सोन्याच्या अंगठी त्याला दिला. तुम्ही बघितलं असेल तेच सोन्याच्या अंगठी त्याच्या कोणाकडे होतं माहिती आहे का, त्याच्या परदात्याकडे होतं. त्या परदात्याकडून त्यांनी देवाने शिजलेले ते अंगठी परत काय केला, त्याच्या नातूला दिला. तर आपल्याला पण जेव्हा कधी पण काय पण चुकी करू शकतो, माणूस आहे आपण देव नाही आहे तर आपण चुकी करू शकतो. तर आपण देवाच्या समोर जेव्हा आपण चांगलं कार्य करत, तर जेव्हा आपण हे सर्व कार्य करतो, मी जे 3 कार्य तुम्हाला सांगितलं ते सर्व कार्य जेव्हा आपण करल तर देव काय करल, आपल्याला पण काय करेल, आपल्याला फक्त नाही आपल्या मुलाला पण काय करल, ते उंच आणून ठेवल. तर जे कारण का आज तुम्ही बघितलं असेल लई जागांमध्ये तुम्ही बघितलं असेल की चर्चमध्ये लहान मुलंच नाही आहे. त्याची मला लई दुःख होतं. मी कुठे आता 6 चर्चमध्ये गेला होता, मराठीच्या चर्चमध्ये, त्याच्यामध्ये 3 चर्चमध्ये बघितलं तिकडे मुलंच नाही आहे. मला लई दुःख वाटत होतं. कारण काय, सर्वांना आशीर्वाद भेटले, सर्वांना काय भेटले, आशीर्वाद भेटले. त्यांच्या मुलं सर्व कुठे दुबईला आहे, नाहीतर कुठेतरी
आउट स्टेशनला आहे, पण इकडचं स्थळ काय झालं, ओसडून पडलं. आपला जे चर्च आहे हे ओसडून नाही पडायचे असेल तर आज आपल्याला ते काय करायला पाहिजे, ते कार्य करायला पाहिजे. जेव्हा आपण कार्य करत असेल तेव्हाच हा जे चर्च आहे आपलं मुलं बाहेर गेलं तरी पण दुसऱ्याच्या मुलं इकडे राहून चर्चचे काम आहे ते करत राहील. तर आपल्याला ते आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. त्या आगाईच्या पुस्तकमध्ये ते म्हणून ते म्हणतो की मी तुम्हाला निवडलेले आहे. म्हणजे जेव्हा आम्ही कार्य करत, जेव्हा देव काय करतो त्यांना इकडे घेऊन येणार. तुम्ही कार्य नाही केलं तर देव इकडे कोणाला आणणार नाही. कारण आपल्याकडे एवढा मोठा जागा देवाने दिलेला आहे. तर आपल्याला जे कोणी पण असं ते 4 पर्सन असो, कमिटी असो, कोणी पण असू दे, तर आपल्याला ह्या जगामध्ये आपण काय करू शकतो, फ्युचर प्लॅनिंग पाहिजे. तुम्ही बघितलं असेल जेव्हा ब्रिटिश इकडे आले होते ते कशासाठी आले होते तुम्हाला माहिती आहे का, मला माहीत नाही. फक्त कायसाठी आले होते, नाही राजांना स्थापन करायसाठी, ट्रेड करायसाठी. ते कोणता ट्रेड करायला आला होता माहिती आहे का, काळी मिरीचा ट्रेड करायला आला होता. कशासाठी आला होता, फक्त काळी मिरीची ट्रेड करायसाठी. त्याच्यानंतर त्यांनी राज्य स्थापन केला. का केला त्याच्या लई मोठ्या गोष्टी त्यांनी आता बोलायला तयार नाहीये. फक्त त्यांनी इकडे आल्यानंतर पण त्यांनी काय केलं, मंदिरं बांधलं इकडं. त्याच्यामुळं आज आपण इकडं आराधना करतोय. त्याच्यामुळं आपल्याला काय भेटलं, आज एक संगती भेटली की आपल्याला हे सर्वजण एकत्र यायची एक संगती आपल्याला भेटलं. ते नाही केलं असेल तर आज आपण पण कसं असलं असेल, कुठला तरी पेडला नाहीतर कुठला तरी याला आपण काय करत असेल, देव म्हणून प्रार्थना करत असेल. तर ही संगती पुढच्या काळाला नाही व्हायला पाहिजे. म्हणून तुम्ही आपल्यावर मनन करून घ्या आजच्या दिवशी आणि तुम्ही त्याच्यासाठी कार्य करा. जेव्हा तुम्ही याच्यासाठी कार्य कराल तर देव आपल्याला जसं निवडलेले आहे तेव्हा तसंच आपल्याला हा जगामध्ये कोणी आपल्याला ओळखून देऊ या नको देऊ, पण जेव्हा आपण त्याच्या स्थळावर जाईल तेव्हा तो आपल्याला ओळखायला पाहिजे. प्रभू आपल्याला काय करायला पाहिजे, ओळखायला पाहिजे. जेव्हा प्रभू आपल्याला ओळखत असेल तर आपला संतान पण इकडे काय करल, तो स्थिर करल. तर तुमच्या हे 2 शब्द सांगून मी आजच्या जे वचन मी संपवत आहे. आपल्याला 2 मिनिटं फक्त आख्या बंद करून आपण देवासमोर मांडूया. पवित्र 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 परमेश्वरा, आजच्या 2 शब्द सांगायला तिने जे कृपा केले त्याच्यासाठी मी धन्यवाद देतो. जे संगती मला जे या चर्चचे लोकांनी मला दिलेले त्याच्यासाठी मी धन्यवाद देतो. प्रभू, आज जे वचन मी सांगितलं हा इकडं कार्य करायला तो सुरुवात कर. आजच्या दिवसापासून या चर्चमध्ये लई माणूस इकडे येऊन तुझ्या स्तुती आराधना करायची तो स्तुती कर, असं मी येशू मसीहच्या नावाने मानतोय. आमेन. येशू दोस्त है मेरा ह्या गीतावरती संडे स्कूलचे मुलं हे डान्स करतील.
आता मी संडे स्कूलची सुपरिटेंडेंट शीला कांबळे आंटी यांना पुढे बोलवतो आणि संडे स्कूलचे टीचर कोमल कांबळे यांना पण मी विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन आर्ट टीमबद्दल सगळ्यांना माहिती सांगावी. मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांनाच नक्की हा जो संडे स्कूलच्या लेकरांनी जो कार्यक्रम केलेला आहे तो आपल्याला सगळ्यांना नक्कीच आवडला असेल. आता ही आर्ट टीम जी आहे जी MDCM वरून आपल्यासाठी आलेली आहे त्यांच्याबद्दल मी आपल्याला सर्वांना एक छोटीशी माहिती देणार आहे आणि त्याच दरम्यान मी विनंती करेन की सॅम्युअल जयराज अंकल त्यांनी कृपया करून पुढे यावे आणि त्याचप्रमाणे त्यांची पूर्ण आर्ट टीम यांना देखील मी विनंती करते की कृपया करून त्यांनी पुढे यावे. अजून आहेत तरुण जे येत आहेत ते येऊस तर मी आर्ट टीमच्या बद्दल आपल्याला थोडीशी माहिती सांगणार आहे. बॉम्बे डायसिसमधील चर्चमध्ये तरुणांना एकत्र आणून प्रभूची सेवा करण्यासाठी या दृष्टिकोनातून टीम आर्टची स्थापना रेव्हरंड जॉन रोलँड यांनी केली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नंतर हे नेतृत्व सेंट पीटर्स तमिळ चर्च या चर्चचे लीडर आणि सेंट लूक तमिळ चर्च या चर्चचे सभासद सॅम्युअल जयराज यांना सोपवण्यात आले आणि त्यांनी जे समर्पण आणि उत्कंठेने चर्चमधील तरुणांचे नेतृत्व आणि प्रोत्साहन ते करीत आलेले आहेत. टीमांचे ध्येय म्हणजे विविध सेवेद्वारे प्रभूची सेवा करणे तसेच लहान मुले किशोरवयीन मुले आणि तरुणांमध्ये काम करणे तसेच हे वेगवेगळ्या चर्चेसमध्ये देवाची स्तुती आणि आराधना करीत आहेत आणि या टीमने शाळा विविध शाळांमध्ये आणि आदिवासी समुदायांमध्ये देखील त्यांनी सेवा वाढवलेली अशी आहे. शक्य तिथे ते देवाचे प्रेम आणि देवाचे वचन ते प्रसार करीत आहेत. टीम आर्टचे मुंबईतील चर्चमध्ये ते सक्रिय भेट देत असतात आणि देवाच्या विश्वासांमध्ये ते कार्य देखील करीत असतात आणि त्यामध्ये त्यांनी त्यांचं आयुष्य हे समर्पित केलेलं असं आहे. त्यासाठी आपण देवाला खूप धन्यवाद देऊया. त्यांचं टीम आर्ट या टीमचे नाव याचा खूप खोल अर्थ आहे. ज्याप्रमाणे नोहाने देवाच्या आज्ञाने लोकांना महाप्रलयापासून वाचवण्यासाठी तारू बांधला त्याचप्रमाणे या पथकाचं या टीमचा उद्देश म्हणजे लोकांना देवाच्या कृपेच्या तारूमध्ये एकत्र करणे असा आहे आणि या पापी जगाच्या प्रभावापासून वर्तमान आणि भविष्यातील पिढ्यांचे संरक्षण करणे आणि त्यांना ख्रिस्तामध्ये शाश्वत तारणाकडे नेणे या टीमचा उद्देश आहे. म्हणून जोरदार टाळ्या वाजवून या पूर्ण टीमचे आपण स्वागत करूया.
आपले चर्चचे पालक यांना विनंती करते की कृपया त्यांनी पूर्ण फुलाची पाकळी देऊन या टीमचे सन्मान करावे. सॅम्युअल जयराजांना या टीमचे लीडर त्यांना विनंती करते कृपया त्यांनी मार्च करावे. या टीममध्ये असलेले तरुण याची मी तुम्हाला नावं सांगित आहे. बेनविन, मर्सी, नॅन्सी, रिबेका, शालिनी, स्वीटी, कलाई. अजून यांच्यामध्ये 2 तरुण आहेत, राजा आणि जबराज. ते अजून येत आहेत, तर त्यांचं देखील त्यांच्यासाठी आपण 2 ओके ते आता अजून सोबत येत आहेत. पण ते इथे नसताना देखील त्यांचं कार्य या ग्रुपमध्ये खूप मोठं आहे, म्हणून जोरदार टाळ्या वाजवून एक पूर्ण टीमचं आपण स्वागत करूया. तसेच संजय स्कूल सुप्रिटेंडेंट शीला कांबळे, आज त्यांची तब्येत थोडी ठीक नाही आहे म्हणून ते आज माईकवर थोडं बोलू शकले नाही. पण त्यांच्या वतीने माझ्यातर्फे आणि पूर्ण संजय स्कूलतर्फे मी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानते. बाळासाहेब साहेबांचे तसेच कमिटीचे खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला ही संधी दिली की आम्ही देवाच्या वचनाची सुवार्ता आपल्यामध्ये करू शकतो. धन्यवाद.